नमस्कार, सरिताज होम अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आहे राखी पौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा। तर आमची राखी पौर्णिमा दरवेळी मी पण माहेरी जाते, माझी जाऊ पण माहेरी जाते, त्यामुळे पार्थची राखी पौर्णिमा खरं तर मनस्वीचा जन्म मागच्याच वर्षी झाला, त्यामुळे ती पण केलीच आम्ही। पण पार्थला चुलत बहिणी आहेत, त्यांच्यासोबत त्याला कधी सेलिब्रेशन करायला मिळालं नाही, कारण यावर्षी माझी जाऊ मयुरी जाणार नाहीये माहेरी, त्यामुळे आज लहान मुलांची आम्ही राखी पौर्णिमा करणार आहोत। आणि आजची राखी पौर्णिमा ना इथं आहे किंवा माझ्या जावेकडे पण नाहीये, तर आमच्या मोठ्या घरी म्हणजे माझे सासू सासरे जिथं राहतात तिथं आम्ही आज राखी पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहोत। तर खूप दिवसांनी आम्ही त्या घरी चाललोय, कारण आता सध्या लॉकडाऊन वगैरे होता, त्यामुळे ते इकडे येत होते एक दोन वेळा, पण आमचं जाणं झालं नव्हतं। तर जवळपास मी वर्षभराने तिकडे चालली आहे आणि आज आम्ही तिथे खूप मस्त सेलिब्रेशन करणार आहोत। चला तर मग आधी पटकन आम्ही निघतो, मनस्वीसाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि तिथं पोहोचल्यावर मी पुन्हा मग तुम्हाला भेटेन। मनस्वी कुठे चाललो आपण? मनू हे बघ मोबाईल मध्ये बघ, हाय कर सगळ्यांना। हाय, मी दादाला राखी बांधणार आहे। हॅपी राखी पौर्णिमा। दादा पण आला हो। दादा कुठे म्हणूच? दादा तू दादाला राखी बांधणार? ठीक आहे, चला आता आम्ही निघतो आणि तिथं जाऊन तुम्हाला भेटतो, हो की नाही? राखी पुढे जा, पुढे जा, पुढे जा, जा तिला हात लाव। तू सांग कोणती घ्यायची? मोठी नको बाळा, एवढी मोठी नाही, तुझ्यापेक्षा मोठी आहे ती। भाऊली घेतेस? कुकिंग सेट घ्यायचा मनूला। मनू घे। मनू कोण आहे? ए मनू तू कोणाकडे गेली? आजी कुठे? मनस्वी ती बघ, ती बघ, ती मनू कोण आहे? काकू आहे? काकू आहे का? काकू आहे का? ए बस राहू। हाय 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 काका। ए काकाकडे गेली मनस्वी? चप्पल काढ रे भाई। मनू लाजते।
मला सख्खी नणंद नाही आहे, म्हणजे या दोघांना सख्खी बहीण नाही आहे. त्यामुळं त्यांच्या चुलत बहिणींनी पाठवलेल्या राख्या आम्हीच या दोघांना बांधून घेतल्यात. तर मी भाऊजींना राखी बांधली आणि मयुरीने उत्कर्षना राखी बांधली. मनू, ए मनू कुठे बसली आहे? इकडे शानू आणि आजी, मनू, आणि इकडे कोण आहे बरं? पार्थ कुठे? पार्थ दिसतंय. तर आता आम्ही आलोय लंच साठी बाहेर. ऍक्च्युली तुम्हाला मी मगाशीच दाखवलं की सासूबाईंनी बासुंदी करून ठेवली होती, स्वयंपाकाची सगळी तयारी केली होती, कारण त्यांची खूप इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी एकत्र तिथं जेवायचं. पण आम्ही गेल्यानंतर पार्थ आणि शनाया या दोघांचा खूप हट्ट होता की बाहेरच लंचला जायचं, आणि आजोबा मात्र लाड पुरवायला आहेतच. त्यांनी लगेच टेबल पण बुक केलं, घरी जेवणाचा प्लॅन कॅन्सल केला आणि आता आम्ही आलोय लंच साठी. आता बघू किती वेळ लागतोय. जरी टेबल बुक केला तरी गर्दी आहे, राखी पौर्णिमा आणि रविवार पण आहे. पण बघू आता किती वेळ आणि कसा वेळ लागेल, कारण आता थोडंसं सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून हॉटेल्स उघडे आहेत, त्यामुळं मे बी उशीर लागू शकतो. तर चला आता मी तिथे जाते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते. श्रावू आता टेबलवर बसतील मनस्वी. उद्या माझ्या दिरांचा म्हणजे भाऊजींचा वाढदिवस आहे, पण उद्या सोमवारमुळं कुणाला सुट्टी नाही आहे, म्हणून आम्ही आजच केक कटिंग करणार आहोत. आणि खरं तर या तिघांचा पण म्हणजे बाबा, उत्कर्ष आणि भाऊजी या तिघांचा पण बड्डे ऑगस्टमध्येच असतो. 6 ऑगस्टला बाबांचा, 14 ऑगस्टला उत्कर्षचा आणि 23 ऑगस्टला भाऊजींचा. त्यामुळे आम्ही एकत्रच या तिघांचा पण केक कट केला. सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर आता तुम्हाला कळलं असेल की मी कुठं आली आहे. तर मी आले आहे माझ्या माहेरी. आलो आम्ही तुमच्या घरी राखी पौर्णिमेला. हॅलो वेलकम वेलकम. तर हा माझा भाऊ आणि ह्या वहिनी आणि ही भक्ती माझी भाची आणि ही संस्कृती. आणि पार्थ आधीच आतमध्ये येऊन बसलाय, त्याला खूप घाई लागली होती कधी वर येतोय तो. आज वहिनींकडे भरपूर गर्दी आहे, कारण त्यांच्यात सुद्धा त्यांचे भाऊ वगैरे आलेले आहेत. आणि आई, वहिनींच्या आई आहेत त्या. हाय, हा वहिनींचा भाऊ आणि ही श्रेयांशी वहिनींची भाची. संस्कृती हिला तुम्ही श्वेताच्या डोहाळा जेवणाच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. तू कितवीला आहेस आता? 8वीला. ही आता 8वीला आहे. 9वीला आहे. आणि ही भक्ती, ही पार्थ बरोबरचीच आहे. ही पण 3rd स्टँडर्डला आहे, तर 3रीला आहे. आणि मनू काय खातीये? चॉकलेट. भावाच्या घरी भरपूर गर्दी आहे, कारण बहिणींचे भाऊ वगैरे पण आलेले आहेत. आणि ही बहिणींच्या भावाची मुलगी. तुझं नाव काय ग? श्रेयांशी का त्र्यांशी? श्रेयांशी. आणि इथे पार्थ खेळत बसला. आज पार्थची चंग आहे, कारण आज पार्थला सगळीकडे फिरायला मिळते, त्यामुळे तो जाम खुश आहे. तर चला आता आम्ही आधी राखी पौर्णिमेचा कार्यक्रम उरकून घेतो.
बरं, आता माझ्या भावाला मुलगा नाहीये, त्याला 2 मुलीच आहेत, भक्ती आणि संस्कृती. दरवर्षी या दोघीच एकमेकींना राखी बांधतात. आता रक्षाबंधन म्हणजे काय? भाऊ आपलं रक्षण करतो आणि म्हणून आपण त्याला राखी बांधतो. पण कोण म्हटलं की फक्त भाऊच बहिणीचं रक्षण करतो? बहिणीसुद्धा एकमेकींचं रक्षण करतात. आपण घरातले सगळे लोक एकमेकांना जपत असतो. रक्षण करणं म्हणजे काय? एखाद्या वाईट गोष्टींपासून परावृत्त करणं, चांगल्या गोष्टींसाठी प्रवृत्त करणं, हेही एक प्रकारचं रक्षण करणंच झालं ना. आणि फिजिकली म्हणायला गेला तर आजकाल मुली तरी कुठे हो मुलांपेक्षा मागे आहेत. मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीनेच फिजिकली स्ट्रॉंग झाल्यात. त्यामुळं इथं तरी आपण कशाला मागे पडायचं? तुम्हाला मुलगा नसेल, मुलीच आहेत, तर अशा पद्धतीने आपण पण राखी पौर्णिमा नक्कीच सेलिब्रेट करू शकतो. माहेरी आले आणि तिकडे माझ्या सासरी आईंची राखी पौर्णिमा सुद्धा मस्त सेलिब्रेट झाली. फक्त त्यांना यायला थोडा उशीर झाला म्हणून मी शूट करू शकले नाही. एवढ्या छान कार्यक्रमानंतर अशा मस्त मूडमध्ये एक सेल्फी तर झालाच पाहिजे.